नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे ॲनालिसिस व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतात. तर सध्या जी काही सिरीज चालू आहे ती म्हणजे महिला उमेदवारांसंदर्भात आहे. कारण महिला उमेदवारांची संख्या जी आहे तर ती इतर जे काही पुरुष उमेदवार आहेत तर त्यांच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात म्हणजे या ठिकाणी जास्त आहे. एकंदरीत 1,28,000 प्लस जे काही आहे तर त्या महिला सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतात. तर मागचे आपण अनेक व्हिडिओ सध्या बनवले होते. तर ह्याच्यामध्ये काही महिलांचे बघा कमेंट येत होती की जे काही कमी मार्कपासून तर जवळपास 100 मार्कपर्यंत म्हणजे इथे आपण एक रेंज ठरवली की 41 मार्कापासून तर 100 मार्कापर्यंत नेमक्या महिला किती असणार आहे. कारण काही महिला उमेदवार जे आहे तर त्या महिलांचा ह्या जी काही रेंज आहे तर ह्या रेंजमध्ये देखील नंबर जो असेल किंवा सिलेक्शन असेल तर ते होऊ शकतं. मात्र कोणत्या महिलांचं इथं सिलेक्शन होऊ शकतं ते देखील आपण बघणार आहोत. तसंच प्रत्येक ह्या ठिकाणी जी महिला उमेदवार आहे तर ती उमेदवार प्रत्येक प्रवर्गामध्ये ह्या ठिकाणी किती आहे ते देखील बघणार आहोत. आणि एवढं ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या रेंजमध्ये जर तुम्ही असाल तर तुमची निवड नेमकी होऊ शकते किंवा नाही ते देखील आपण बघणार आहोत. तर एकंदरीत संपूर्ण ॲनालिसिस ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अशा पद्धतीने बघा इथं करणार आहोत. मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला लक्षात येणार आहे की महिलांना कुठं कुठं सध्या बघा संधी असणार आहे. कारण पुरुष उमेदवारांपेक्षा महिला उमेदवारांना सर्वात जास्त संधी इथं अवेलेबल होणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की जे काही इथं तुम्हाला फक्त फिमेल ज्या ह्या ठिकाणी उमेदवार आहे टेट 2025 परीक्षा दिलेले इथं तुम्हाला 1,28,061 ज्या महिला आहेत तर त्या महिलांची ही आकडेवारी सध्या इथं दिसते. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर जी आकडेवारी आहे तर ह्या आकडेवारीमध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी ही जी काही रेंज आहे 41 ते 100 मार्कादरम्यान 4-4 डिजिटचे देखील सध्या बघा आपल्याला 5-5 डिजिटचे देखील इथं आकडेवारी सध्या दिसत आहे. तर ही जी काही संपूर्ण आकडेवारी आहे तर ह्या आकडेवारीमध्ये नेमकी महिला प्रत्येक प्रवर्गाचे किती असणार आहे ते देखील बघणार आहोत. तर ह्या ठिकाणी तुम्हाला पुढची जी स्लाइड आहे ह्या स्लाइडमध्ये पूर्ण चित्र क्लिअर होणार आहे. आता आपण इथे 3 गट करण्यात आले 41 ते 60, 61 ते 80, 81 ते 100 बरोबर आणि ह्या ठिकाणी एकूण. तर हे जे काही कमी मार्क असणाऱ्या ज्या महिला आहेत तर त्या महिलांची संख्या देखील सर्वात जास्त सध्या असणार आहे. आता ह्यांना नेमकं पुढे शिक्षक भरतीमध्ये कशा पद्धतीने संधी मिळू शकते ते देखील बघणार आहोत आणि कोणाला संधी मिळणार नाही ते देखील बघणार आहोत. आता इथं जर बघितलं तुम्ही तर ओपनचे म्हणजे इथं जनरल संदर्भात एकंदरीत 16,887 महिला उमेदवार सध्या पाहायला मिळतात. म्हणजे इथे 41 ते 60 मध्ये 2242, त्यानंतर 61 ते 80 मध्ये 6,194, 81 ते 100 मध्ये 8,451 अशा पद्धतीने इथं रेंज आहे. त्यानंतर एससीचं जर बघितलं तर 12,691 आहे. एसटीचे जर बघितले तर 6,775 महिला ज्या आहेत तर त्यांना 100 पासून तर जवळपास या ठिकाणी बघा 40 ते 100 पर्यंत मार्क ह्या ठिकाणी मिळालेले आहेत. व्हीजेएचं जर बघितलं तर 1,763, एनटीबीचे बघितले तर 2,007, एनटीसीचे किती आहे 2,898, एनटीडीच्या किती महिला आहेत 1,467, एसबीसीच्या 1,198, त्यानंतर ओबीसीच्या सर्वात जास्त आहे 25,877 महिला, एससीबीसीच्या किती महिला आहेत 3,714, त्यानंतर ईडब्ल्यूएसच्या महिला आहेत 4,042 बरोबर. आता इथे आकडेवारी तुम्हाला बरीच मोठी सध्या बघा आपल्याला पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये काही ह्या ठिकाणी बघा कमी स्कोर असलेले जे महिला आहेत तर त्या महिला सर्वसाधारणमध्ये निवड व्हायची त्यांना बघा त्या ठिकाणी मुश्किल असणार आहे. परंतु ह्याच्यामध्ये काही प्रवर्ग आहेत तर त्या प्रवर्गाचे ह्या रेंजमध्ये जरी तुम्ही असाल तरी देखील तुमची निवड होणं त्या ठिकाणी बघा शक्यता असणार आहे. आता हे जे काही संपूर्ण बघा 40 मार्कापासून तर 100 मार्कापर्यंत एकूण महिला उमेदवार किती आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता 41 ते 60 दरम्यान किती आहे तर 9,908, त्यानंतर 61 ते 80 दरम्यान किती 29,018 ज्या काही महिला आहेत आणि 81 ते 100 दरम्यान 40,393 एवढ्या महिला सध्या आपल्याला संपूर्ण प्रवर्गामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे एकंदरीत 40 मार्कापासून तर 100 मार्कापर्यंत एकूण महिला उमेदवारांची संख्या आहे 79,319 एवढ्या महिलांची संख्या इथं पाहायला मिळते. तर एकंदरीत महिला जे आहे तर त्या ठिकाणी 79,319 महिलांची आकडेवारी इथं पाहायला मिळते. म्हणजे टोटल किती होत्या 1,28,000 मधून एवढ्या ज्या महिला आहेत तर त्या महिला सध्या 40 मार्कापासून तर 100 मार्कापर्यंत पाहायला ह्या ठिकाणी बघा आपल्याला डेटामध्ये मिळत आहे. मग आता ह्याच्यामध्ये सर्वाधिक ज्या काही महिला आहे तर त्या महिला 81 ते 100 ह्या गुणामध्ये पाहायला मिळतात बरोबर. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जी काही स्पर्धेची महिला आहे ती 61 ते 80, त्यानंतर 41 ते 60 मध्ये तुलनेने कमी आहे. म्हणजे ह्या ज्या काही महिला आहेत तर ह्या महिला बघा
जवळपास आपण इथे 61 ते 80 पर्यंत जर महिला बघितल्या, म्हणजे 0 पासून तर 80 पर्यंत ह्या महिला ज्या आहे, तर ह्या महिला सर्वसाधारण जे काही वेकेन्सी असणार आहे त्यांच्या प्रवर्गामध्ये, तर त्या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये त्यांची शक्यता त्या ठिकाणी कमी असू शकते. कारण भरपूर महिलांना जे काही स्कोर आहे तर तो 100 पेक्षा जास्त आपल्याला पाहायला मिळतो. जर तुम्ही इथे 1,28,000 मधून एवढ्या महिला जरी मायनस केल्या, बरोबर, तरी देखील जवळपास इथं 80,000 महिला जरी तुम्ही मायनस केल्या 1,28,000 मध्ये, तरी देखील तुम्हाला या ठिकाणी जवळपास 48,000 पेक्षा जास्त महिला आपल्याला पुढच्या ज्या काही सर्वात जास्त म्हणजे 100 प्लस मार्क घेणाऱ्या महिला इथं कॉम्पिटिशनमध्ये पाहायला मिळतात. मग याच्यामध्ये सर्वात जास्त कोणत्या प्रवर्गाच्या महिला आहे, तर इथं बघा ओबीसी प्रवर्ग 25,877, ओपनच्या 16,000, जवळपास एससीच्या 12,000, एसटीच्या 6,700, ईडब्ल्यूएसच्या 4,000, त्यानंतर ह्या ठिकाणी एससीबीसीचे 3,000, एनटीसीच्या 2,800, एनटीव्हीच्या 2,000, विजेच्या 1,700, एनटीडीच्या जवळपास 1,400 आणि एसबीसीच्या 1,198. अशा पद्धतीने उतरत्या क्रमाने सर्वात कमी एसबीसीच्या आहे आणि सर्वात जास्त ओबीसीच्या 25,000 असणार आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की महिला उमेदवारांना एकूण 3 ठिकाणी सध्या निवडीची चान्सेस असतात. ते म्हणजे महिला आरक्षणासंदर्भात या ठिकाणी आलेली वेकेन्सी, कारण महिला आरक्षणासंदर्भात बघा जी वेकेन्सी येते त्याच्यामध्ये फक्त महिला उमेदवारच त्या ठिकाणी कॉम्पिटिशन करत असतात. तिथं पुरुष उमेदवाराची निवड सध्या बघा होत नाही. त्यानंतर स्वतःच्या प्रवर्गातील जी सर्वसाधारण वेकेन्सी आलेली असते, उदाहरणार्थ तुम्ही एससी प्रवर्गाची असाल तर एससी प्रवर्गामध्ये सर्वसाधारण जी वेकेन्सी आलेली असते, तर त्या सर्वसाधारण वेकेन्सीमध्ये तुमच्या टेट स्कोरनुसार त्या ठिकाणी तुमची महिला असून देखील त्या ठिकाणी निवडीची संधी असते. म्हणजे या ठिकाणी सर्वसाधारणमध्ये पुरुष उमेदवार देखील निवडला जातो आणि महिला उमेदवार देखील त्यांच्या मार्कानुसार निवडली जाते. जर का महिला पुरुषांपेक्षा हायेस्ट असेल मार्काने, तर महिलाचा या ठिकाणी सर्वसाधारणमध्ये देखील निवड त्या ठिकाणी होत असते. आणि तिसरी जी काही चान्सेस आहे ती म्हणजे ओपनच्या वेकेन्सीमध्ये महिला उमेदवारांना देखील सध्या इथं संधी मिळत असते. जर का ओपनची तुम्ही मेरिट क्रॅक करत असाल तर ह्या ठिकाणी ओपनच्या वेकेन्सीमध्ये देखील तुम्हाला प्राधान्यक्रम तिथे जनरेट होतात. म्हणजे एकंदरीत 3 ठिकाणी तुम्हाला चान्सेस सध्या बघा असतात. परंतु ह्या ठिकाणी जर तुम्ही 40 ते 100 दरम्यान या ठिकाणी तुम्हाला मार्क असेल, तर हे जे काही 3 सध्या बघा जे काही आरक्षण किंवा महिला आरक्षण असेल किंवा स्वतःच्या प्रवर्गामध्ये निवड असेल किंवा ओपनच्या प्रवर्गामध्ये निवड असेल, तर ह्याची कुठेतरी जी काही शक्यता असेल तर ती कमी सध्या होऊ शकते. कारण ह्याच्याबरोबर जर तुम्ही का ह्या ठिकाणी समांतर आरक्षणामधल्या महिला जर असाल आणि त्यांना 40 पासून ते 100 मार्कापर्यंत या ठिकाणी रेंजमधल्या महिला आहेत. आता ह्या ठिकाणी जर तुम्ही हॉरिझॉन्टल आरक्षण म्हणजे एक तर महिला आरक्षण आपण सांगितलं, बरोबर, त्यानंतर माजी सैनिकचं आरक्षण असतं, अनाथ जे काही आरक्षण असतं, दिव्यांग संदर्भात आरक्षण असतं, त्यानंतर स्पोर्ट पर्सन खेळाडू असतं, त्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि इतर जे काही सध्या बघा आरक्षण असेल, बरोबर, त्या संदर्भात आरक्षण असतं. तर ह्यापैकी जर तुम्हाला आरक्षण असेल तुम्हाला लागू, तर तुमची जी काही ह्या रेंजमध्ये जरी तुम्ही असाल तर तुमची निवड कुठं ना कुठं सध्या बघा असणार आहे. आणि फक्त जर तुम्ही महिला आरक्षणापुरते जर मर्यादित असाल तर जी काही निवड असेल तर ती निवड सर्वसाधारणमध्ये सध्या बघा ह्या रेंजमध्ये जास्तीत जास्त 90 प्लस जे असेल, बरोबर, 90 ते 100 दरम्यान जवळपास, तर त्यांची निवड काही प्रवर्गामध्ये उदाहरणार्थ एसटी प्रवर्ग असेल किंवा इतर जे काही प्रवर्ग असेल तर त्यांची ह्या दरम्यान देखील सर्वसाधारणमध्ये होऊ शकते. परंतु तुमच्याकडे माजी सैनिक, अनाथ आणि इतर जे काही सध्या बघा ह्यापैकी असेल तर तुमची 90 पेक्षा कमी मार्क जरी असेल तरी देखील इथं निवड होऊ शकते. मग अशा महिलांनी नेमकं प्राधान्यक्रम बघा कशा पद्धतीने द्यायचा, तर त्यासाठी एकूण 100 प्रेफरन्सचे या ठिकाणी आपण वाटप केलेले. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदचे जवळपास तुम्ही 35 प्रेफरन्स सध्या बघा तिथं देऊ शकतात, महानगरपालिकेचे 15, नगर परिषदचे 10, खाजगी अनुदानित संस्थेचे या ठिकाणी 25, त्यानंतर आदिवासी आश्रम शाळेसंदर्भात 15 प्रेफरन्स तुम्ही अशा पद्धतीने 100 प्रेफरन्स सध्या इथं जनरेट करू शकतात. आता आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदच्या सर्वात जास्त वेकेन्सी असतात. मग ह्याच्यामध्ये जे काही प्रेफरन्समध्ये जिल्हा परिषद नंतर आपण खाजगी अनुदानित ज्या संस्था आहे तर त्यांचे ठेवलेले आहे, कारण इथं 25 प्रेफरन्स सध्या ठेवले आहे. मग खाजगी अनुदानित मध्ये नेमकं कोणत्या संस्थेला किंवा कोणत्या वेकेन्सीला, कोणत्या शाळेला सध्या प्राधान्य द्यायचं, तर इथे आपल्याला माहिती आहे की एक सध्या जे काही खाजगी अनुदानित मध्ये 100% अनुदानित असलेली जी वेकेन्सी असते ती वेकेन्सी येत असते. त्यानंतर अंशतः अनुदानित असलेली पदं सध्या बघा येत असतात. आता अंशतः अनुदानित म्हणजे 20% अनुदान असतं, 40%, 60%, बरोबर, 80% अशा पद्धतीने अनुदान सध्या त्या ठिकाणी असतं. मग अशा वेळेला तुम्ही जेव्हा तुम्हाला ह्या रेंजमध्ये जर असाल तुम्ही 40 ते जवळपास 100 पर्यंत, तर अंशतः अनुदानित जे काही वेकेन्सी असेल
तर त्याची देखील तुम्हाला जास्तीत जास्त निवड करायची आहे, कारण त्या ठिकाणी तुम्हाला निवडीची संधी असणार आहे, बरोबर. कारण ह्या ठिकाणी अनेक उमेदवार जी आहे तर ही पदे त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायला टाळतात, कारण 20% 40% जे अनुदान असतं म्हणून त्या ठिकाणी जास्त मार्क असलेले उमेदवार ही पदं टाळतात आणि स्पर्धा ही काही ठिकाणी बघा तुलनेने कमी असू शकते, कारण तिथं प्रेफरन्स त्या ठिकाणी दिले जात नाही. तसंच तुम्हाला तिथे जर तुमची निवड झाली तर भविष्यात अनुदान वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी बघा असू शकते, कारण अशाही तुम्हाला कमी मार्क असल्यामुळे कुठंच त्या ठिकाणी तुमचा टिकाव लागणार नाही. त्यापेक्षा अंशतः अनुदानित जे असेल तर त्याला तुम्ही प्रेफर केलेलं बेटर राहील, म्हणजे कुठेतरी शिक्षक भरतीमध्ये कुठं ना कुठं तुमचं निवड जी असेल तर ती सध्या बघा होऊ शकते. तर हा एक महत्त्वाचा जो काही व्हिडिओ होता की ज्या महिला उमेदवारांना या ठिकाणी 40 मार्कापासून तर जवळपास 100 मार्कापर्यंत जे काही गटामधल्या महिला होत्या तर त्या महिलांसंदर्भात होता, कारण या गटातल्या महिला ऑलरेडी बघा कॉम्पिटिशनमध्ये कमी प्रमाणात सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं कॉम्पिटिशन 100+ असलेल्या महिलांमध्ये पाहायला सध्या बघा इथं मिळणार आहे. तर यापैकी तुम्ही जर असाल ह्या गटामधल्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करू शकतात, जेणेकरून तुम्हाला ह्या संदर्भात नेमकी तुमची निवड होणार किंवा नाही. तुमचे कमेंट करत असताना आरक्षण असेल ते देखील तुम्ही मेन्शन करा, जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीने योग्य तो रिप्लाय सध्या इथं मिळू शकतो. तर ही एक महत्त्वाची माहिती होती. महिलांसंदर्भात तुम्हाला इतर ठिकाणी कुठेही माहिती मिळणार नाही, आपल्या चॅनलवरच तुम्हाला संपूर्ण डेटा ॲनालिसिस मिळणार. तर इतर महिलांपर्यंत देखील माहिती पोहोचवा. अजून कोणत्या घटकावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तो देखील सांगा, आपण नक्की व्हिडिओ बनवू. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आहे, ते देखील जॉईन करा आणि व्हॉट्सअप चॅनल देखील तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटू पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.